आविष्कार अकॅडमीमध्ये ज्या प्रकारे एज्युकेशन दिलं जातं त्याच प्रकारे मुलांचं जे खेळणं आहे, स्पोर्ट्स आहे, त्याच्यावर त्यांचा जो आनंद आहे तो देखील इथे प्रोव्हाइड केला जातो. तर तुम्हाला एवढं सुंदर चांगला एज्युकेशन भेटतंय क्लासतर्फे, तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यासोबत स्पोर्ट्स, डान्स या फॅसिलिटी पण भेटतात. तुम्हाला कसं वाटतंय? लाडका विद्यार्थी आविष्कार मोरे आणि त्याचा भाऊ अभिषेक मोरे या दोघांनी मिळून आपल्या ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या परिसरामध्ये शोरमाच सुरू केलेला आहे. आणि खरोखर सांगायला मला अभिमान वाटतो की या मुलांनी थोड्या दिवसातच एक नावलौकिक कमवलेलं आहे. आपण सगळेजण आपल्या स्पोर्ट्स डे निमित्त त्याचं इथे स्वागत करूया आणि जोरदार ज्याचा एक युट्यूब चॅनल आहे आणि सांगावयास अत्यंत आनंद होतो की कालच या चॅनलचे जवळपास 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. उद्याच्या दिवसात 21,000 होती तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की हा व्हिडिओ हे क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे आणि खूप मौल्यवान आहेत. मी तर खूप खुश आहेच, त्याचबरोबर माझ्या घरचे आई वडील दादा देखील खूप खुश आहेत. आणि त्याचबरोबर ज्या शिक्षकांच्या हाताखाली, त्या सरांच्या हाताखाली मी माझं संपूर्ण शिक्षण घेत आलो, त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकलो, हस्ताक्षरापासून ते मराठीत कसे बोलावे हे त्यांच्याकडून शिकलो, ज्यांच्याकडनं हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. त्या शिक्षकांसाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे की त्यांच्या माजी विद्यार्थ्याला अशा इव्हेंट मध्ये पाहुणं म्हणून बोलवणे. तर चला मग मित्रांनो, आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आज आविष्कार जर्सी घालून कुठे चाललाय? तर मंडळी, मी आज चाललोय, माझं जुनं क्लास होतं आविष्कार अकॅडमी म्हणून. तर तिकडे मी लहान शिशु ते माझं 12वी पर्यंतचं शिक्षण तिकडेच झालं, ट्युशन क्लास आहे. तर तिकडे आपल्याला आज स्पोर्ट्स डे साठी इन्व्हाइट केलंय, तर तिकडे आपण चाललोय. त्यासाठी जर्सी घातले आणि कॅमेरा घेतला आपला Insta 360 आणि आता आपण चाललोय. कारण मला धापा लागलाय, तर मला ऑलरेडी लेट झालाय. आता मी निघतोय, गाडी काढू आणि आपण डायरेक्ट जाऊया. व्हेन्यू आहे तो म्हणजे ठाणा कॉलेजचा जो टर्फ आहे, तिकडे आपला स्पोर्ट्स डे. तर जाऊया लवकर आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना भेटून देतो आणि कसं असणार आहे स्पोर्ट्स डे वगैरे. तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि आज आपल्याकडे बघा विनीश आलेला थोडा वेळ आपल्यासाठी गप्पा मारायला, वेळात वेळ काढून. तर विनीशचं पण आता नोएडाला त्याचा जॉब लागलाय, दिल्लीला जाणार आहे. तर खूप दिवस आपल्याला भेटणार नाही. आता पुढच्या सॅटर्डे संडे तो तिकडे जाणार आहे, शिफ्ट होणार आहे. त्याच्या आधी मला भेटायला आला तो, आमचं भेटणं झालं. आता मी निघेल डायरेक्ट ठाणा कॉलेजला जाणार आहे, ठाणा कॉलेजच्या टर्फला. तर मंडळी, आता आपण नेतो ते म्हणजे क्रेटा घेऊन चाललोय, कारण बाहेर पाऊस आहे ना, त्याच्यामुळे क्रेटा घेऊन चाललोय. तर बाईक घेऊनच जाणार होतो मी, पण बाहेर पाऊस आहे त्यामुळे क्रेटा घेऊन चाललोय. तर पहिले पेट्रोल टाकूया आणि तिकडे डायरेक्ट जाऊया. खूप एक्सायटेड आहे, कारण की ज्या ट्युशन मध्ये आपण शिकलो, एवढे मोठे झालो, ज्या सरांमुळे, ज्या मॅडम ना, आम्ही ताई बोलायचो, सर आणि ताई, त्यांच्यामुळे मला एवढ्या गोष्टी शिकायला भेटल्या. मी पुढे सांगेलच त्यांच्याबद्दल. तर चला पहिले आपण निघूया, पहिले पेट्रोल भरूया. तर मंडळी, पेट्रोल भरलाय आणि आता निघतोय मी जायला. कोपरीतूनच गाडी टाकतो, कारण या साईडला खूप ट्रॅफिक आहे ना, त्याच्यामुळे. तर सिग्नलला 3 नाक्याच्या. तर मंडळी, फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता क्राऊड टग ऑफ वॉर चालू झालंय इथं. गाडी कुठे लावू, गाडी कुठे लावू, गाडी कुठे लावू, गाडी कुठे लावू, गाडी कुठे तरी लावायला लागेल. थांबा, हे ऐका इकडे बघा, इकडे बघा, जरा माझ्या समोर या. माझ्या समोर या सगळेजण, पटापट नको लगेच. आविष्कार, आपला हा कुठे, काय त्याचं नाव मोठा कोण? अभिषेक कुठे? तो घरी. काय रे, त्याला आणलं नाही तू? थोडे मागे सारखे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐका. तुम्ही सगळे विद्यार्थी जेव्हा आमच्या समोर विद्यार्थी असता, त्यावेळेस तुम्हाला आम्ही काहीतरी सांगत असतो की आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्ही शिक्षण क्षेत्रात जा, तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात जा, किंवा तुम्ही व्यवसायामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रात जा, पण आपलं नाव झालं पाहिजे. माझा एक लाडका विद्यार्थी आविष्कार मोरे आणि त्याचा भाऊ अभिषेक मोरे या दोघांनी मिळून आपल्या ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या परिसरामध्ये शोरमाच सुरू केलेला आहे. आणि खरोखर सांगायला मला अभिमान वाटतो की या मुलांनी थोड्या दिवसातच एक नावलौकिक कमवलेलं आहे. आपण सगळेजण आपल्या स्पोर्ट्स डे निमित्त त्याचं इथे स्वागत करूया आणि जोरदार ऐका पुढे पुढची जी मॅच आहे, त्या मॅचच्या दोन्ही टीमने पटापट पिचच्या तिथे पहिल्या दिवसाची सुरुवात इथे पहिलाच दिवस आहे, एकच दिवस आहे. पहिल्या मॅचची सुरुवात होणार आहे आणि पहिल्या मॅचची टॉस उडवण्यासाठी
तर मंडळी बघितलं कसं दणक्यात स्वागत झालंय. तर आता इकडे त्यांचा टॉस उडायचा कार्यक्रम चालू आहे. इकडे आता टॉस उडवणार आहेत सगळे. कॉमर्स वाले का तुम्ही? ऑल द बेस्ट. फॉलो करतो. अरे भाई 100% बिंदास आहे आधी पण. तर मंडळी आता 12वी कॉमर्स. आणि तुमच्या टीमचं नाव काय? तुमच्या टीमचं नाव काय? नाही सायन्स वाले का कॉमर्स वाले? कॉमर्स. 12वी कॉमर्स ABC बी टीम. 12वी कॉमर्स बी असं 12वी कॉमर्स C. तर बघूया कोण जिंकतो यांची मॅच. जिंकणार बघू. तर बघूया कोण जिंकतोय. बिना अंपायर तो तिकडे सागर अंपायर आहे. आडला चल आडला काय विषय नाही. आवाज नाही येत रे तुमचा. नुसते लागापाट 2 6 मारलेत. तर पोरांचा जोश बघताय तुम्ही इथं. अरे जिंकून जिंकणार कोण? अरे बाबा नुसती तुम्हाला नुसती त्या पॉवर हिटर्स कडनं पॉवर हिटिंग बघायला भेटेल. श्रवण भाई नुसते मारतात. स्टेडियमच्या बाहेर. अरे भाई जोर बघायचा. जोर बघा बॅट्समनचा जोर बघा. मंडळी तुम्ही आता बघा शकता की आविष्कार अकॅडमीमध्ये ज्या प्रकारे एज्युकेशन दिलं जातं त्याच प्रकारे मुलांचं जे खेळणं आहे स्पोर्ट्स आहे त्याच्यावर त्यांचा जो आनंद आहे तो देखील इथे प्रोव्हाइड केला जातो. क्लासची गॅदरिंग सुद्धा होते. त्यामध्ये आपण डान्स असेल त्यापेक्षा इतर गोष्टी असतील त्या गोष्टींना देखील प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे ओव्हरऑल मुलांची ग्रोथ होते. आणि इथं पाऊस येतो आणि माझा कोण आता आयफोन वॉटरप्रूफ राहिला जरा आपण शेअर करत जाऊया. किती डुबीन आहे? 47. किती ओव्हरची आहे? 4 ओव्हरची आहे. ओके. आणि तो तुम्ही जिंकले का? अभिनंदन. तुम्ही जिंकले का? अभिनंदन. आता अभ्यास पण करा चांगला. जसे 6 मारतात तसे अभ्यास पण मार्क्स चढ काढा. काय बोलतो भाई? इकडे मंडळी हा चेहरा लक्षात ठेवा. 100%. 100%. हेड बोल. बॉलिंग ना. बॉलिंग 12वी 11वी सायन्स.
आता सर बॅटिंग करतायत. तू तुझ्या टीमचं नाव काय? काय? पॉवर फ्लॅग. कधी आहे मॅच? ही तुमची टीम आहे का? कोण आहे कॅप्टन? कोण आहे? कोण हा कॅप्टन? कोण आहे ते कॅप्टन? तुम्ही अभिनंदन अभिनंदन. तुम्ही कॅप्टन असल्याबद्दल तुमचे अभिनंदन. कधी आहे मॅच तुमची? नंतरची आहे का? ये बस ना. मला फक्त एकच सांगा, आता तुम्हाला एवढं सुंदर चांगला एज्युकेशन भेटतंय क्लासतर्फे, तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यासोबत स्पोर्ट्स डान्स या फॅसिलिटी पण भेटतात, तुम्हाला कसं वाटतंय? आणि जर तुम्हाला दळवी सरांसाठी काय बोलायचं असेल तर? आविष्कार अकॅडमीचा विजय. अरे काय टीमचा ना? पॉवर पॅन्थरचा. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? कडक कडक. सेम एनर्जी ठेवा शेवटपर्यंत. चला ऑल द बेस्ट. कुठे गेला तो? इकडचा कुठे गेला? अरे तिकडेच आहे का? आणि ऐका ना, जाता जाता सांगतो, सबस्क्राईब करा सगळ्यांनी. चला तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता, एकदम फ्री स्पोर्ट्स चालू आहे. मला पण आता खेळायचं सगळे इकडे खेळतात. फुल फिल्डिंग चालू आहे, फुल प्रॉपर. आणि प्रॉपर अरेंजमेंट केली आविष्कार अकॅडमीने, खास करून सागर मोरे. इकडे बघू शकता तुम्ही हा संपूर्ण जे क्लायमेट आहे तुम्ही फील करू शकता की मुलांसाठी हे किती 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 गरजेचं असतं हे सगळं. हे किती पाहिजे? किती पाहिजे? 41चा टार्गेट आहे. ओके. किती ओव्हरची आहे? 4. पॉवर पॅन्थर चॅम्पियन 11. काटा चॅम्पियन 11 का जिंकून मंडळी आता तिसरा सामना होतोय. चला बघूया कसा होतोय. पप्पा आहे काय रे? जिंकले ना तुम्ही? कडक कडक. काका ओढत होते इकडून, तुला सपोर्ट करत होते काका. काका सपोर्ट करत होते म्हटलं त्याला. 100 रुपये बघ प्राईस प्राईज. पाणी लाईक आणि सबस्क्राईब करा भाऊ. अरे पाणी तर द्या प्यायला. हे किती मॅच आहे? तिसरा सामना चालू आहे. त्यानंतर सेमीफायनल फायनल असेल. तर भाई फुल माहोल बनला इथे. आणि आता जिंकलेत. तुम्हाला कमी समजत होते का ना? करून दाखवलं भाई. तर अशा प्रकारे इकडे फुल 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 धमाल मस्ती झाली आहे. मी पण थांबलो इकडे. आणि डीजे बीजे फुल वन साईड चालू आहे. तर आपली जशी गणपतीवर सिरीज चालू आहे आपली डेकोरेशन, त्याचबरोबर आपली दहीहंडीची देखील व्हिडिओ येणार आहे. तर नक्की बघा. भाई आपले सर आलेले त्याच्या प्रकारे. ऐसे सर ठीक है ठीक है ठीक है. मैं गीला हो जाऊंगा अभी जाने दो. अभी 11th है कि 12th है? अभी क्या मालूम. 11th है का 12th है मैच? 11 वाले 12 वाले 12 है. हाँ तर ये क्रॉस चल रहा है. क्या मालूम, मेरे को नहीं मालूम. तर मंडळी येत नाही आमचे मैच से. ये 11th है. रुको ना सर, मैं बता रहा हूँ कुछ तो हमने ऑडियंस को. तो ये नहीं, हमारे मैथ्स के सर है. एकदम एकदम खतरनाक. म्हणजे यांच्याकडनं जे आम्ही गणित शिकलो ना, एकदम खतरनाक. क्या सर कुछ बोलोगे? 2 शब्द मेरे लिए कुछ तो बोल दो. कंटिन्यू. कैरी ऑन लेट्स गो.
किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे? तुम्ही सायन्स का कॉमर्स? हाँ भाई सायन्स वाले जिंकले पाहिजे क्या सर? सायन्स वाले जितने मागताय. आपल्या विचारपाठी काय बोलतो? मारतो समोर बोलतो. वाईट काय यार नुसता वाईट बॉल लागतोय. काय किती वाईट लागतोय मला एडिटिंग करायला लागलं एवढी. हा बघा नऊ पाहिजे. 9 पहिले संपव. वाईट अरे ओके ओके. आरामात दुसरी जिंकले का? जिंकले का? 1 रन पाहिजे सर. 1 पाहिजे सर. 1 पाहिजे. सगळे नाचायला सगळ्यांनी आजच्या स्पर्धेबद्दल तुला काय वाटतं? भूमी आम्हाला खूप जास्त मजा आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त मजा आली आहे आणि आमचं हे शेवटचं वर्ष आहे तर आम्ही अजून पण खूप मजा करतो. पहिल्यांदाच नाही त्यामुळे आम्हाला थोडंसं भीती आहे पण तरी आम्ही बेस्ट देऊ. तर मंडळी ही मॅच बघायला खूप मजा येणार आहे. इथे समोसांचा वाटप करताना मुलं हे बघा. इथं समोसांचा वाटप होता ना. इकडे आता खायचा कार्यक्रम चालू आहे. सर्व मुली बसल्या खायला आणि ते आपल्यासोबत आता बघा कोण आहे. आपला संतोष दादा आपल्यासोबत आहे ज्यांनी आपल्याला 11वी 12वी 10वी सायन्स शिकवलं एकदम कडक असं. संतोष दादा आपल्यासोबत आहे. आता काय सांगशील की मुलांना शिक्षणाबरोबरच या वेगवेगळ्या कलिक्युलर ऍक्टिव्हिटीज? ॲक्च्युली माझ्या दृष्टीने सांगायचं झालं तर ही एक डिजिटल फास्ट ॲक्टिव्हिटी आहे. ओके, कारण आपण जर बघू तर साधारणपणे कॉलेजची जी मुलं असतात ती सदैव मोबाईलला चिकटलेली असतात आणि मोबाईलला चिकटलेली असल्या कारणाने
जवळपास मैदानावरचं जे आयुष्य आहे ते जवळपास ते विसरूनच गेलेले आहेत आणि म्हणून आविष्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे हा एक छोटासा उपक्रम आपण वर्षातून एक संध्याकाळ त्यांना आपण उपलब्ध करून देतो. हे ठाणा कॉलेजच्या या टर्फवरती सद्यस्थितीत आविष्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचा स्पोर्ट्स डे इथे सुरू आहे आणि याच्यात सहभागी मंडळी आहेत 11वी कॉमर्स, 12वी कॉमर्स, 11वी सायन्स आणि 12वी सायन्स. ओके, तर मंडळी तुम्ही आता बघितलं की जसं शिक्षण गरजेचं आहे दादा बोलल्याप्रमाणे, त्याचप्रमाणे त्यांना एक खेळ, मैदानी खेळ देखील खूप गरजेचे आहेत आणि त्यासोबत आपल्या क्लासमध्ये गॅदरिंग सुद्धा होतात, डान्स वगैरे असतील किंवा नाटकं असतील, त्याच्या भरपूर ऍक्टिव्हिटीज आविष्कार अकॅडमी मुलांना देत असतो. तर आता बघा, तर फायनलचा सामना आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. तर सगळे आता रिकवर होतात, खात आहेत, कारण भूक लागले, दिवसभर मुलं खेळतात कंटिन्युअस. तर आता बघूया आपण फायनल कशी होते. हॅलो एव्हरीवन, आविष्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे स्पोर्ट्स डे इथे ठाणा कॉलेजच्या या स्पोर्ट्स ग्राउंडवरती सद्यस्थितीत सुरू आहे आणि आता थोड्याच वेळापूर्वी 12वी कॉमर्स आणि 11वी कॉमर्स यांच्यामध्ये क्रिकेटची सेमीफायनल झाली आणि या सेमीफायनलमध्ये सरते शेवटी बाजी मारलेली आहे इयत्ता 12वी. Let's say 3 cheers for इयत्ता 12वी कॉमर्स. तर मंडळी इकडे बघा, यांचा फोटोशूट चालू आहे आणि हे काहीतरी बोलवते. कोण आहेत रे तुम्ही? मंडळी इकडे आता फायनलची मॅच चालू आहे आणि आता थोड्या वेळात मी निघतोय, कारण मला आता अजून एक काम आहे ते करायचं, तिकडे जायचं मला आता, कारण अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे आता मी निघणार आहे. तर आता खूप मजा आली. 2 चषक वाट बघतात 12वी कॉमर्स आणि 11वी सायन्स या दोन्ही टीमची. आणि फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगला मनश्री आणि आता गोलंदाजीसाठी आक्रमक पवित्रा घेऊन उतरलेले आहे मनश्री. हो, वाईट चेंडू, 8 धावांची आवश्यकता. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. हो, विकेट. फारच सुंदर, फारच सुंदर. 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. चषक जिंकण्यासाठी इयत्ता 12वी कॉमर्स यांना आणि फारच चुरशीचा सामना इथे रंगलेला आहे ठाणा कॉलेजच्या या हिरव्या गार मैदानावर. हे बघा, 3 टीम फायनलला आहेत. आपण बाय साठी एक गेम खेळतोय, जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला असणार आहे आणि जो जिंकणार नाही ते 2 टीमची मॅच होणार. ओके, 1 2 3 स्टार्ट. आजच्या आपल्या स्पोर्ट्स दिनाचा शेवटचा सामना आहे, फायनलचा सामना आहे. दोन्ही संघांनी एकमेकांना चीअरअप करायचे. आणि निवड अंपायर यांचे मनपूर्वक आभार. मला वाटते टीम अरे बापरे, डिस्ट्रॉय करून टाकलं सगळं तुम्ही आता. हे टॉस जिंकलेला काय घेतलेली बॉलिंग घेतलेली आजच्या दिवसाची शेवटच्या सामन्याची. तर म्हणजे आता फायनलचा सामना आहे आणि यांच्यामध्ये तुम्ही एनर्जी बघता 103 ठोकून आले. मगाशी किती रन केलेले? आम्ही 105 केलेले. आता फायनल जिंकायचीच आहे. आरामात. फिल्डिंग नीटला एकदम प्रॉपर. काय बोललो? वाईट चेंडू आणि 6 धावा. परंतु लागलेला आहे, बाउंड्रीला लागलेला आहे इकडे. तर धावा देऊन वेळ काढल्यास दोन्ही टीमला दंड ठोकवण्यात आला. स्पर्धेमध्ये 11वी सायन्स, 11वी कॉमर्स, 12वी सायन्स, 12वी कॉमर्स
या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. सर्वप्रथम या सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्यायच्या. कसायची असते, खेळ उगाच खेळायचे नसतात. आज या ठिकाणी तुम्ही उत्स्फूर्तपणे खेळ खेळलात. या कार्यक्रमासाठी किंवा या आपल्या प्रीमियरसाठी आविष्कार अकॅडमीचे सर्व संतोष दादा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. आपला एक विद्यार्थी ज्याने शोरमा ही एक मोठी कंपनी सुरू केली आहे. आयुष्मान कॉमर्स डिपार्टमेंटचे हेड ऑस्ट्रेलियाहून नुकतेच आलेले आहेत. आपले माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित साक्षी आणि आपल्या सगळ्या खेळाचा आनंद घेण्यासाठी खास करून गोविंद उपस्थित काळात माझ्यासाठी वाजला. खूप चांगल्या प्रकारे डीजेची सर्व्हिस देऊन आपल्या दादाने आपला खूप खुश केलाय. आविष्कार प्रीमियम आविष्कार प्रीमियम लीगचा तिथे आपण सगळ्यांनी आस्वाद घेतला त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक आभार. इयत्ता 11वी कॉमर्स, 11वी सायन्स, 12वी कॉमर्स आणि 12वी सायन्सचे सर्व विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आणि फार रंगतदार असे चुरशीचे सामने मगापासून घेत होतो. आता फायनल तो क्षण इथे येऊन ठेपलेला आहे. ज्या चषकासाठी मागचे 15 ते 20 दिवस आपण प्रयत्नशील होतात. ओके, तो चषक आता कुठे ना कुठे आपल्या ताब्यात घेण्याची वेळ आलेली आहे. पण त्यापूर्वी एक छोटेखानी सत्कार आपण इथे करणार आहोत. सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या आविष्कार अकॅडमीचा माजी विद्यार्थी आविष्कार मोरे ज्याचा एक युट्यूब चॅनल आहे आणि सांगावयास अत्यंत आनंद होतो की कालच या चॅनलचे जवळपास 20,000 सबस्क्रायबर्स मिळून आणि होप सो 20,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. ते उद्याच्या दिवसात 21,000 होती तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून. सर्वांच्या विनंतीला मान देऊन आविष्कार इथे या पूर्ण लीगचं शूटिंग करण्यासाठी जवळपास 5 वाजल्यापासून इथे उपस्थित आहे आणि फार सुंदररित्या त्यांनी हे शूटिंग पूर्ण केलेलं आहे. आविष्कार कॉमर्स फेडचे सर्व मिलिंद दादा आणि सागर दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी दोघांनी इथे टग ऑफ वॉर मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन्ही गटामध्ये आपण टग ऑफ वॉरचं आयोजन केलं होतं. रस्सी तेच ओके. नियमाप्रमाणे लेडीज फर्स्ट. टग ऑफ वॉर विनिंग टीमला मी इथे आमंत्रित करतो. मुली टग ऑफ वॉर विनिंग टीम या ना. आणि टग ऑफ वॉर विनिंग टीम इयत्ता 11वी कॉमर्स.
उदित आणि जितेश या दोघांनी सुद्धा खूप चांगला खेळ खेळला, त्यामुळे ते विनोदपर्यंत पोहोचू शकले. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. Girls cricket matches. Winning team, the top. Is winning team of the Aviskar Premium League. Yes,